जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 9 जानेवारी इसवी सन 1633 शके 1554 मधील माघ शुद्ध 10ला गुरुवारी पहाटे भंडाऱ्याच्या डोंगरावर प्रसिद्ध सत्पुरुष तुकोराम बुवा यांना स्वप्नात गुरुपदेश झाला. हा गुरुपदेश होण्यापूर्वी तुकारामांची मानसिक व्यथा पाहण्यासारखी होती. शके 1520 मध्ये एकनाथ महाराज समाधीस्थ झाल्यावर 10 वर्षांनी तुकोबांचा जन्म देहू येथे झाला. त्यांच्या घरामध्ये भगवत भक्ती पहिल्यापासूनच असून वडील बोल्होबा यांची पंढरीची वारी अखंडपणे चालू होती. घरी थोडी शेती, व्यापार धंदा व सावकारी होती. कुटुंबात वयाची 13 वर्षे तुकोबांनी आनंदात घालवली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. पहिली बायको दमेकेरी निघाली म्हणून दुसरं लग्न केलं. बोल्होबांनी सर्व संसार तुकोबांच्या गळ्यात टाकला. तुकोराम बुवांनीही आरंभाच्या काळात चोखपणे संसार केला, पण त्यानंतर एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळले. वयाच्या 17व्या वर्षी वडील निवर्तले. भाऊजाई मरून गेली. थोरला भाऊ सावजी विरक्त होऊन तीर्थयात्रेस निघून गेला. तुकोबा थोडे दिवस खिन्न झाले. त्यांच्या प्रपंचात मन लागेना. त्यांच्या उदासीनतेचा फायदा लोकांनी घेतला. देणेकरांनी पैसे बुडवले, घेणेकरांनी तगादे लावले. तुकोबांना कर्ज झाले. वडिलार्जित मालमत्ता नाहीशी होऊन दुकानाचे दिवाळे निघाले. दुष्काळ पडून घरची गुरेढोरे मरून गेली. व्यापारात अतोनात नुकसान झाले. लोकांनी फजितवाडा आरंभला. वडील बायको अनान्न करून मरून गेली. तुकोबांच्या मनाला लज्जा वाटली. शेवटी विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज असा निश्चय करून गावातील विठ्ठलाची पूजा अर्चा ते करू लागले. नव्या साधन मार्गात असताना माघ शुद्ध 10 रोजी ते लिहितात की सत्य गुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माहू शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. यानंतर तुकोबांना नित्य नवा दिस जागृतीचा दिसू लागला. 9 जानेवारी इसवी सन 1658 पौष पौर्णिमा शके 1579 संवत्सर हेमलंबी वार शनिवार. माहुली स्वराज्यात दाखल. याच ठिकाणी पूर्वी राजे शहाजीराजे यांचे स्वराज्य संस्थापनेचे स्वप्न उधळले गेले होते. महाराज याच वेळी कल्याण भिवंडीकडे लक्ष ठेवून होते. आदिलशहाने मुघलांशी तह करून एका दगडात 2 पक्षी मारले होते. एकतर मोगली आक्रमणापासून आपली सुटका करून घेतली व दुसरीकडे मोगली संकट महाराजांवर ढकलून दिले. पण महाराज हे कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांनी अतिशय गंभीरपणे ही परिस्थिती हाताळली. त्यांनी आपला मोर्चा कोकणाकडे वळवला. कल्याण बंदरात जवळ दुर्गाडी किल्ल्याचे काम सुरू करून चौल बंदराचा ताबा घेतला आणि मोक्याचा माहुली किल्ला महाराजांनी जिंकून स्वराज्यात जोडला. 9 जानेवारी इसवी सन 1664 पौष वद्य सप्तमी शके 1585 संवत्सर शोभन वार शनिवार. महाराज परतीच्या प्रवासात सिद्ध. शुक्रवारची रात्र देखील आगीमुळे हलकल्लोळात बुडून गेली होती. सुरत धुमसत होती. डचांच्याही वखारीला आग लागली होती. मात्र वाऱ्याच्या दिशा बदलल्यामुळे जास्त हानी टळली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भडोचहून मोगली कुमक येत असल्याच्या बातम्या हिरांनी आणल्या. इथे सुरतेत गेले 4 दिवस करत असलेली लुटालूट महाराजांच्या समोर मोजली जात होती. मात्र परमुलखात लढाई टाळण्यासाठी महाराजांनी सुरतेची लूट थांबवण्याचे आदेश दिले व रात्रीत बांधाबांध करून महाराज किल्ले राजगडी परतीच्या प्रवासास सिद्ध झाले. 9 जानेवारी इसवी सन 1739 चिमाजी आपांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजी पंत व 8000 घोडेस्वार, 6000 हशम व 12 तोफांच्या मदतीने माहीमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करून त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी 20 जानेवारी 1739 रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इसवी सन 1818 रोजी इंग्रजांनी तो जिंकून घेतला. 1862 पर्यंत येथे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याचा बंगला होता. 9 जानेवारी इसवी सन 1779 पावसाळा संपल्यानंतर इंग्रजांनी मुंबईहून साधारण 4000 फौज घेत खंडाळ्याकडे प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्यासोबत होते. इंग्रजांच्या सैन्यात 600 युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथरावांना व इंग्रजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांचा पनवेल मार्गे कर्जत, खंडाळा, पुणे असा मार्ग होता. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले. होळकर हे मराठा सैन्यासोबत होतेच.
त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले। यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्यासारख्या होत्या। कारले, खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत त्यांनी गनिमी काव्याने सतावण्याचे प्रयत्न केले। इंग्रज फौजेवर सततचे गनिमी हल्ले करत असल्यामुळे त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले। इंग्रज फौज जशी जशी पुढे सरकत होती, मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली। शिवाय पाणवठे विष टाकून पाण्यायोग्य ठेवले नाहीत। अशा वेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले। रात्रीच्या वेळी सुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली। जानेवारीला त्या करण्यात आल्या। इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या 10 दिवस आधीच कारल्यात महाजी शिंदेच्या फौजेकडून मारला गेला। मराठ्यांनी रसदेचे मार्ग कापल्यानंतर इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली। 9 जानेवारी 1779 मध्ये पण मराठ्यांनी तळेगाव सुद्धा रिकामे करून जाळले होते आणि पाणवठे सुद्धा विषारी केले होते। अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली।